सॉरी यश, खरंच सॉरी. मी तुला फोन करणार होते पण परीचा प्रोजेक्ट होता ना तो कंप्लीट करत होते. अरे तरी कंप्लीट नाहीच झाला. एवढ्या लहान मुलांना एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट देतात. पण ठीक आहे, त्याने ॲटलिस्ट पेरेंट्स बरोबर थोडा वेळ घालवतात ना मुलं. हे टिकटिक का करतोयस? असंच. आणि मीच बोलते, तुला काहीतरी बोलायचं होतं, बोल ना. म्हणजे नेहा बोल ना, तुला काहीतरी बोलायचं होतं ना. तुझ्याकडे वेळ आहे ना 2 मिनिटं? म्हणजे घाईत नाहीयेस ना? मुद्दाम बोलतोयस ना. नाही अगं, जेन्युइनली विचारतो. बोल ना पटकन. नेहा कसं आहे, हा परी बाळा बोल. हॅलो आई, तू माझ्या टीचरांना फोन केलास का? अरे मी करते, लगेच करते. प्रॉमिस? हो 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 लगेच करते. ओके बाय. हे बघ, परीच्या टीचरला फोन करायचाच राहिला. 1 मिनिट. राहू दे, एंगेज येतो. तू बोल, काय बोलायचं होतं? नेहा ॲक्च्युली फोन आलाय परत. माझा नाही, तुझा वाजतोय. ओ सॉरी. समीरचा आहे. समीर? समीर सरांचा आहे फोन. घे ना फोन. हां सर बोला. आखिरी 10 घंटे बाकी है मेरे दोस्त. हो सर, थँक्यू. ओके. हां बोला. हॅलो फ्रेंड. अरे फ्रेंड, हां बोल, काय म्हणते? हॅलो फ्रेंड, तुम्ही आईला खूप काम देताय का? ती खूप उशीर येते आणि आली की खूप दमलेली असते. हो का? हो. काल माझा प्रोजेक्ट पण पूर्ण संपला नाही. तू मदत कर ना तिला. नाहीतर माझा प्रोजेक्ट पूर्णच नाही होणार. माझं स्कूल प्रोजेक्ट नाही झालं तर टीचर मला शिक्षा देणार. ठीक आहे, मी आईला हेल्प करीन, मग तिचं काम संपेल लवकर. ओके? प्रॉमिस? प्रॉमिस. ठेवू आता? ओके बाय. बाय. परीचा फोन होता ना. पुन्हा एक खोटं प्रॉमिस. तू बिघडवतोयस तिला यश. ऍक्च्युली अगं नेहा, तू तू इथे उभी आहेस. मी तुला कुठे कुठे नाही शोधलं. चल मी निघतो. ए हो ठीक आहे चालेल. आम्हाला पण आज रिपोर्ट तयार करून द्यायचे. चल ग तुझं. लंच मध्ये बोलू. बाय. काकू, कामात आहात का? परांजपे, या ना या. ऐक, या. काका नाही दिसत कुठे ते? आहेत आहेत, बसा ना तुम्ही. अरे काका नमस्कार करतो. अरे बापरे, सुखी व्हा. मला कल्पना नव्हती आज तुमचा वाढदिवस आहे म्हणून. आज माझा वाढदिवस नाहीच आहे पण. हो, मला वाटलं नमस्कार वगैरे केला. काका अहो, घरातल्या मोठ्यांना सकाळी नमस्कार केला की दिवस कसा प्रसन्न जातो. आणि माझ्या घरातले मोठे म्हणजे कोण? तुम्ही दोघं. हा. काकू, नेहाजींनी माझा डबा ठेवलाय का? हो हो आहे ना, आणते. काका, नेहाजी गेल्या का ऑफिसला? हो, परी कुठे दिसत नाही ती? परी बाहेर खेळते. या ना तुम्ही बसा तर. काय आहे, नेहाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे
सगळं अगदी व्यवस्थित. वेळच्या वेळी ऑफिसला जाणं येणं, मुलीकडे लक्ष देणं, सगळं एकदम परफेक्ट आहे. खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे एकट्याने एवढं सगळं कसं काय मॅनेज करतात देव जाणे. म्हणून तर आम्ही तुमची निवड केली. तुम्ही दोघं एकदा एकत्र आलात, 2चे 4 हात झाले म्हणजे मग आयुष्य कसं अगदी सुरळीत होऊन जाईल. तुमच्या बोलण्यावरून आठवलं, यशचं काही बोलणं झालं का नेहाजींशी? आमच्या नाही, मला काहीच नाही म्हणाला. हो, म्हणजे नेहाही काही बोलली नाही, म्हणजे बहुतेक तो काही बोलला नसेल. का हो, तुम्हाला घाई आहे का? आहे काय, माझ्याकडे ना 2-4 हाय प्रोफाईल केसेस आले आणि एकदा का त्या केसेसच्या कामात बिझी झालो की तुम्हाला तर माहितीच आहे, आमच्या क्षेत्रात खाजगी आयुष्य काही उरतच नाही. मग गोष्टी लांबणीवर पडत जातात. नाही नाही, गोष्टी लांबणीवर पडायला नकोच आहेत. नाही, मला कळतंय तुमचं म्हणणं. मी आज रात्रीच नेहाशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. तुम्ही निश्चिंत असा. बस तेवढंच जाणून घ्यायचं होतं. सॉरी हं, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो. निघतो मग मी. अरे इकडे यश सर कुठे? ते सकाळीच गेलेत. सकाळी गेला? हो. कधी, कुठे? ते काय माहित नाही, पण मी ज्यूस द्यायला गेलो ना तेव्हा ते नव्हते. अच्छा, ज्यूस द्यायला गेला तेव्हा नव्हता. हा. मग ज्यूस काय केला? जा. अच्छा, 24 तासांचं चॅलेंज दिल्यामुळे माझा मित्र रेसलेस झालाय. बिचारा. मोजके काही तास शिल्लक आहेत. ऑल द बेस्ट. थँक्यू. हाय. हाय, कोणासाठी होतं हे? ऑल द बेस्ट. हा, माझा एक फ्रेंड आहे ना, तर तो एक्झामला बसलाय, मग त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. तुझा मित्र? हो. कोण? माझा म्हणजे फ्रेंड आहे, कॉलेजचा फ्रेंड आहे. तुझा कॉलेज फ्रेंड? कॉलेज फ्रेंड. पण म्हणजे आतापर्यंत तो सेटल असला पाहिजे. कुठली एक्झाम देतो? तो जाणे ती एक्झाम जाणे, आपण काय ऑल द बेस्ट म्हणायचं. That's good, that's good. पण मग आता ऑफिसमध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष पण म्हण ऑल द बेस्ट. नाही, ऑफिसमध्ये नाही येतो. नाही, ऑफिसमध्ये नाही. मला वाटलं की ते ऑफिसमध्ये. नाही, ऑफिसमध्ये नाही.